पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी दिनांक 20 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास उघडकीस आली। फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला। दरम्यान काय आहे संपूर्ण प्रकरण ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे टँकर चालकाने राम टेकडी पॉवर हाऊस येथे पाणी भरले। टँकर घेऊन ते फुरसुंगी येथे पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्याकरता गेले। तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते। त्यामुळे त्यांनी सुरुवातीला वॉल तपासला, तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचं त्यांना दिसलं। साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले। टँकरचं झाकण उघडून पाहिलं असता आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला। त्यांनी तात्काळ याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह बाहेर काढला। त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला। ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती याचा शोध घेतला जात आहे। त्यामुळे हा खून आहे की इतर काही हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होऊ शकेल, असं पोलीस निरीक्षक संतोष पांढरे म्हणाले। मृत महिला पती आणि 2 मुलांसह उंडरी येथे राहत होती। हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे।